जय जय राम कृष्ण हरी। आज बघा मी ही परसबागेची स्वच्छता करते। हे पुदिना आहे, आळू आहे, जरा गवत वाढलेलं आहे, अलोवेरा आहे, वांग्याचं झाड आहे, हे टमाटो पण पिकलेले आहेत। काल काही कच्च्या टमाट्याची भाजी बनवली, ह्याच्यामध्ये जरा गवत वाढले, त्यामुळे सफाई करावं म्हणून आले परसबागेमध्ये। परसबागेची स्वच्छता पण महत्त्वाची असते। शेतीमुळे परसबागेकडे जरा दुर्लक्ष झालं, त्यामुळे असे गवत वाढले। तर लसूण पण काढायला आलेलं आहे, परसबागेतच लावलेलं आहे। थोड्याच दिवसात हे डाळिंबाची रोपं पण न्यायचे वर शेतामध्ये लावायला। हिरवी मिरची बी पिकून गेली, पोहेसाठी लावलेले 4 झाडं। हे बघा परसबागेतले टमाटो किती छान पिकले, आणि छोटे छोटे पण भरपूर लागलेले आहेत तसे। हे जरा पिकून खराब झाले, काढून टाकते। बघा आता मी घेऊन घरी जाते। कोशिंबिरीसाठी टोमॅटो आहे, बरंच गवत वाढलेलं आहे। ह्याच्यामध्ये जांभळीला पण फुलोरं लागलेलं आहे छान। काही दिवसात आपण जांभळं पण खाऊ परसबागेतील। हे बघा परसबागेत आंब्याचं झाड आहे, अशा कैऱ्या पण लागलेल्या आहेत परसबागेमध्ये। बघा किती छान कैऱ्या लागल्या। कधी पाहिजे तेव्हा हे कैरी आपण तोडून कैरीची चटणी पण बनवू शकतो। चिकू पण लागलेले आहेत परसबागेमध्ये। लिंबूचं पण झाड आहे, काही लिंबू पण असे छोटे छोटे लिंबू पण लागलेले आहेत। हे बघा लिंबू लागलेत छोटे छोटे। नारळ पण आहेत, पण काय नारळ लागले नाहीत अजून, लागतील। हे पाण्याला आलेत रोप, जरा सुकलेत, त्याला पाणी देते आता। बरंच गवत झालेलं आहे, थोडं दुर्लक्ष झालं शेतीमुळं। माझं घर माझं शेती, घर पण सांभाळावं लागतंय लेडीजला, शेती पण सांभाळावं लागते। हे बघा असे सगळे रोपं आहेत, तयार झालेले। डाळिंबाची बाग वरती मळ्यामध्ये जाऊन लावायचे आहे। तर घरच्याच हौदाचं पाणी सोडते, ह्याला रोप सुकायला लागलेत। तर इथं छोटे छोटे पेरूचे पण रोप आलेत, हे पण काढून मी परसबागेत लावणार आहे। घरचं पाणी सोडून टाकते असं हौदाचं परसबाग।
तर पाणी येईलच वरून, तोपर्यंत दारं बांधून ठेवते. इकडं जायचं पाणी बंद केलं, इकडं पण जायचं बंद केलं. पहिले जास्त सुकले त्याला सोडूया आपण. बघा असं दार बांधून घेते. आळू पण आहे, आळूच्या पण वड्या बनवायच्या. आळूची वडी बनवून पण नक्की दाखवाल तुम्हाला. इथे एक पेरूचं पण झाड होतं, त्याला मी कट केलेलं आहे, कारण की खूपच गर्दी व्हायला लागली परसबागेमध्ये. हे एक वांग आहे ना, बियासाठी ठेवलेलं आहे. परत आपल्याला ह्याच्या बिया तयार करून नंतर लावण्यासाठी हे मोठं होऊ दिले. आता थोड्या दिवसात बिया काढणीवर येतील. पालक पण बिया येण्यासाठी ठेवली होती मी. हे बघा बिया तयार व्हायला लागलेत पालकच्या भाजीच्या पण, नंतर लावायच्या.